आपण समजून घेऊया आयपीसी आणि बीएनएस मधला खरा फरक. पूर्वी भारतामध्ये गुन्हेगारी कायदा म्हणजेच इंडियन पेनल कोड 1860 म्हणजेच आयपीसी हा लागू होता. पण 1 जुलै 2024 पासून त्याची जागा भारतीय न्याय संहिता 2023 म्हणजेच बीएनएस ने घेतली. पण फक्त नाव बदललं का? तर नाही. डिफरन्स 1, आयपीसी हा ब्रिटिश काळातील कायदा होता. बीएनएस हा भारतीय परिस्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला आहे. डिफरन्स 2, बीएनएस मध्ये ऑर्गनाइज क्राईम आणि टेररिझम यासारख्या गुन्ह्यांना स्वतंत्र महत्त्व दिले होते. डिफरन्स 4, आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, डिजिटल क्राईम, ऑनलाईन ऑफेन्सेस यांनाही अधिक महत्त्व देण्यात आले आहे. डिफरन्स 5, महिलांविरुद्ध आणि मुलांविरुद्ध होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांवर कठोर दृष्टिकोन ठेवण्यात आलेला आहे. डिफरन्स 6, काही गुन्ह्यांमध्ये कम्युनिटी सर्व्हिस ही नवीन शिक्षा देखील करण्यात आली आहे. सायकोलॉजिकल दृष्टिकोन पाहिला तर कायदा बदलतो, तर त्याबरोबर समाजही बदलला पाहिजे. त्यांची विचारसरणी सुद्धा बदलायला हवी आहे. कायदा माहीत असणे ही फक्त वकिलांची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य देखील आहे. तुम्हाला बीएनएस मधील कोणत्या नवीन सेक्शन बद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच लीगल सायकोलॉजिकल माहितीसाठी मला फॉलो करायला विसरू नका.